लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर येण्याची दाट शक्यता आहे। याशिवाय आपण जर बघितलं तर आतापर्यंत 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील असं वाटत होतं, मात्र रामनवमी उलटून गेली आहे तरी अद्याप पैसे जमा झालेले नाही। दरम्यान आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती महिलांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी, 10वा हप्ता कोणाला? एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेला 52 लाख लाडक्या बहिणी बाद झाल्या। नवीन अटीमुळे लाडक्या बहिणी अडचणीत आल्या। 10वा हप्ता 2100 की 1500 याच्यावरती मोठी आता अपडेट आलेली आहे। सोबतच अक्षय तृतीयेला लाडक्या बहिणींना इथं एप्रिलचा हप्ता मिळणार। सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। व्हिडिओ शेअर करा। बघा, मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं नाव यादीतून बाहेर का काढलं गेलं, काय झाल्या तुमच्याकडून चुका आणि तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमचं नाव पुन्हा यादीमध्ये येईल आणि तुम्हाला सुद्धा एप्रिलचा हप्ता हा भेटेल। बघा, सोबतच मोठे गिफ्ट सुद्धा जाहीर केलेले आहेत। तुम्हाला ही गिफ्ट मिळणार, पण त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे बदल जे झालेले आहेत ते बदल तुम्हाला चेंजेस डॉक्युमेंट तयार करून सबमिट करावं लागतील। कुठं करावं लागतील सगळं सांगतो आहे। 2100 रुपये मिळणार का 1500? सगळ्यात मोठा प्रश्न होता तो आता सुटत चाललेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका। तुम्हाला आता गॅस सिलेंडरचे वाटप होणार आहे। 2490 रुपये सुद्धा तुम्हाला वाटप सुरू होणार आहे। त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामं करायची आहे। पहिलं गिफ्ट सरकारनं दिलेलं आहे तुम्हाला गॅस सिलेंडर 2490 रुपये। आता हे कोणाला मिळत आहे मी तुम्हाला सांगतो आहे। ज्या लाडक्या बहिणींना हे सगळी माहिती पाहिजे आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, कारण आजची सगळ्यात मोठी बातमी आपल्याला आत्ताच हाती आलेली आहे। ती म्हणजे की आता लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेला मिळणार। अक्षय तृतीयेच्या अगोदर 5 दिवस वाटप सुरू होणार। अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असणार, त्याच्या अगोदर 5 दिवस सलग वाटप होणार। आता तुम्हीच बघू शकताय लाडक्या बहिणींना कधीही तुमच्या हप्त्यामध्ये कधीही आता वाटप सुरू होतं। सोबतच 10वा हप्ता 2100 येणार का 1500 हे सगळ्या लाडक्या बहिणींना आता मी सांगणार आहे। कारण आता जर आपण बघितलं तर 1500 रुपये म्हणत आहेत, परंतु मला असं वाटत आहे की आता 21 रुपये द्यायला काही हरकत नाही, कारण नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय आणि जसं आपण बघितलं होतं की सरकारनं सांगितलं होतं की निवडणुकीनंतर आम्ही 21 रुपये देऊ, तर आता त्यांनी 21 रुपये हे लाडक्या बहिणींना द्यायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं। तुम्हाला वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, द्यायला पाहिजे की नाही। पटापट झटापट सगळेजण खटाखट सांगा। बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमचा आवाज पोहोचणार नाही मित्रांनो। पटापट बोला लाडक्या बहिणींनो, जास्त आता इथं गप्प बसायची वेळ नाहीये। सोबतच लाडक्या बहिणींना आता भांडे मिळणार आहे, 30 प्रकारचे भांडे, 30 प्रकारचे घरगुती भांडे। लाडक्या बहिणींचा जिव्हाळ्याचा विषय असतो, त्यामुळे कसे मिळवायचे भांडे, जर तुम्हाला भांडे पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा आम्हाला भांडे पाहिजेत। मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ त्याच्यावरती बनवेन, परंतु 100 कमेंट आल्या पाहिजेत भांडे तरच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन, नाही तर एकासाठी बनवून काय फायदा नाही मित्रांनो। लाभ झाला तर सगळ्यांचा व्हायला पाहिजे, त्यामुळे आवाज उठवा। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी, 52 लाख लाडक्या बहिणी आता याच्यातून बाद। 2 लाख बहिणी पात्र झालेल्या आहेत। काय कारण होतं लाडक्या बहिणींचं बाद व्हायचं हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। काळजी करू नका, सर्वांना मिळणार पैसे, कारण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे। सगळ्यांना सांगतो, बघा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, काळजी करू नका। एप्रिलच्या हप्त्याच्या योजनेमध्ये बदल जरी करण्यात आले तरी मी तुम्हाला सांगणार आहे की ते बदल कसे तुम्हाला करून तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे पण मिळवायचे आहेत आणि गॅस सिलेंडरचे तर मिळाले, त्यानंतर तुम्हाला एप्रिलचा हप्ता सुद्धा कसा मिळवायचा आहे, सोबत एप्रिलच्या हप्त्याचे गिफ्ट कसे मिळवायचे आहेत, जसं की तुम्हाला साडी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला खाली काही लिंक देतो आहे साडीच्या काही शूजच्या, त्याच्यावरती तुम्हाला 15% डिस्काउंट आहे। तुम्ही जाऊन लगेच ते क्लिक करू शकताय आणि घेऊ शकताय। बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाची घोषणा, आता झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झाला। लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या अगोदर 5 दिवस वाटप सुरू। सगळ्यात महत्त्वाची अपडेट, लाडक्या बहिणींसाठी मजेदार घोषणा, 2 लाख लाडक्या बहिणी पात्र झाल्या, 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या। याचा अर्थ त्यांना आता इथून पुढे एकही हप्ता मिळणार नाही, कारण त्या लाडक्या बहिणी आता सक्षम झाल्यात असं सरकारचं म्हणणं आहे। सक्षम झाल्या म्हणजे काय झाल्या तर बघा, निवडणुकी अगोदर तर त्या असक्षम होत्या, नंतर सक्षम कसं काय झाल्या तर सरकारचं असं म्हणणं आहे की भरपूर लाडक्या बहिणींनी आता आम्ही अर्ज पडताळणी सुरू केली। राज्यात प्रत्येक ठिकाणी अर्ज पडताळणी सुरू आहे, प्रत्येक गावामध्ये अर्ज पडताळणी सुरू आहे मित्रांनो, आणि त्यासाठी तुम्हाला 3 कागदपत्रांची आवश्यकता आहे जर तुम्हाला या यादीमध्ये नाव टिकवून ठेवायचं असेल, कारण 3 ही सरकारी कागदपत्र तुम्हाला या सरकारी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित ठेवू शकत नाहीत। परंतु जर तुम्ही हे काम केलं नाही
तर कुणीच तुम्हाला वाचवू शकत नाही. त्यामुळे आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. त्यांना सुद्धा कळू द्या की काय करायचं आहे, तुम्हाला काय केल्यानंतर तुमचा हप्ता वाचणार आहे, काय केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. गॅस सिलेंडरचे पैसे असू द्या, नाहीतर कशाचे सगळे पैसे तुम्हाला मी कसे मिळवायचे तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, पटापट लाईक करा, पटापट आता लगेच सबस्क्राईबचं बटन दिसतंय त्याला क्लिक करा. कमेंट सेक्शनमध्ये सांगा कुणाकोणाला मागचे हप्ते आलेले आहेत, कुणाकोणाचं नाव अजूनही यादीत आहे. ज्यांचं नाव यादीत नाही, लक्षात घ्या, मार्च पर्यंत हप्ते आले याचा अर्थ असा नाही की तुमचं यादीत नाव आहे. भरपूर लाडक्या बहिणी बादच गेलेल्या आहेत. कारण की पहिलं कारण सांगतो, आधार कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड अपडेट नाही. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या 3 महिन्याचे जरी हप्ते आले असतील तरी तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार नाही. कारण तुम्ही एप्रिल महिन्यात आधार कार्ड अपडेट केलेलं नाही. कारण तुमचं आधार कार्ड अपडेट होऊन 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष झालेले आहेत. आता सरकारला असं नवीन अपडेटेड माहिती पाहिजे आहे. त्यासाठी आधार कार्ड आजच अपडेट करून घ्या. आधार कार्डवरची माहिती, तुमच्या बँकेतली माहिती, तुमच्या बँकेतलं नाव, आधार कार्डवरचं नाव, बँकेतली तारीख, तुमची जन्मतारीख आणि तुमची आधार कार्डवरची जन्मतारीख सेम करून घ्या. नाहीतर तुम्हाला पैसे येणार नाही. डीबीटी हे आधार थ्रूच होत असतं. दुसरं कारण सगळ्यात महत्त्वाचं, रेशन कार्ड. रेशन कार्ड असणाऱ्या लाडक्या बहिणींनाच आता एप्रिलचा हप्ता मिळणार. 1500 मिळणार का 2100 तो प्रश्न वेगळा आहे, परंतु मिळणार फक्त लाडक्या बहिणींना ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे रेशन कार्ड आहे दादा. अहो आहे, ते तुम्ही किती दिवस झालं अपडेट केलेलं नाही. तुम्हाला मी वारंवार सांगतोय EKYC करा. आता एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना परत EKYC करावी लागणार आहे, नाहीतर प्रॉब्लेम होणार आहे. सरकारनं स्वतः GR काढलेला आहे मित्रांनो, शासन निर्णय काढलेला आहे. तुम्हाला मी व्हिडिओ सुद्धा टाकला आहे, तुम्ही बघून जाऊ शकता. मी तिथं लिहिलेलं आहे 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला रेशन कार्डची EKYC करावी लागणार आहे, नाहीतर प्रॉब्लेम आहे. सरकारनं सांगितलंय स्वतः. सगळ्यांचं चेक करा, सगळ्यांचं रेशन कार्ड पहिलं चेक करा. कारण रेशन कार्डमध्ये नाव स्वतः काही लोकांनी टाकलेले आहे, तर ते पहिलं अपडेट करून घ्या. EKYC आजच करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं उत्पन्नाचा दाखला काढा. 2.5 लाख रुपयेपर्यंतचाच उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढायचा आहे मित्रांनो. जर तुमचा वर उत्पन्न गेला असेल तर तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही आणि तुम्हाला इथून पुढे कुठलाही हप्ता येणार नाही. कारण तुम्ही सक्षम झालात असं याचा अर्थ इथे येत असतो. हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला काढायचे आहेत आणि तुमचं नाव यादीत लगेच येणार आहे. आता यादीत नाव आहे की नाही कसं चेक करायचं सांगतो. ग्रामपंचायतमध्ये जा. ग्रामपंचायतमध्ये यादी लावलेली असते, लाभार्थ्यांची यादी तुमच्या ग्रामपंचायतमध्ये लावलेली असते. जाऊन बघा. नसेल तर अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी सेवकांकडे जाऊन तुम्ही विचारू शकता की आमचं नाव आहे का ताई, त्याच्यामध्ये आमचं नाव आहे का, तुम्ही बघू शकता, विचारू शकताय. आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आलेले नाहीत मार्च फेब्रुवारी, ते सुद्धा रखडलेले हप्ते येणार आणि सोबत एप्रिलचा हप्ता येणार. अक्षय तृतीयेच्या अगोदर 5 दिवस कंटिन्युअस वाटप होणार. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी आता सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेंड करा. तुमचा जिल्हा, तुमची बँक, तुमचे काही प्रॉब्लेम असतील पटापट कमेंट करा. आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण सगळ्यात अगोदर अपडेट देणारा एकमेव चॅनल हा आपला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भारत.